मराठी रंगभूमी आणि समांतर चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झाले। त्यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होते। नाट्यक्षेत्रात बाई म्हणून आदरानं ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासह रंगायन या प्रायोगिक नाट्य चळवळीची स्थापना केली। या चळवळीमुळे मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी मांडणी आणि जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली। संशय कल्लोळ, तुझे आहे तुझं पाशी आणि सुंदर मी होणार या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। नाटकाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी अनेक पिढ्यातील कलाकार घडवलेत। तर विजया मेहता यांच्या प्रदीर्घ या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेतोय। रंगायन या चळवळीच्या त्या संस्थापक सदस्य होत्या। विजय तेंडुलकर, डॉक्टर श्रीराम लागू, अरविंद देशपांडे यांच्यासोबत त्यांनी काम केलंय। तर संशय कल्लोळ, तुझे आहे तुझं पाशी आणि सुंदर मी होणार या त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका। दिग्दर्शित त्यांनी केलेली नाटकं आपण पाहतोय। 1-0 बाजीराव, मादी, मी जिंकलो मी हरलो आणि त्यांचे गाजलेले चित्रपट होते पार्टी, रावसाहेब आणि पेस्टंजी। नाना पाटेकर, अमोल पालेकर यांसारख्या कलाकारांच्या त्या गुरु आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।